नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनमध्ये बघूया गावाकडच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगरमधील गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवरती पोलिसांनी छापा टाकला. या गोडाऊनमधून मध्यान्ह भोजनासाठी वापरला जाणाऱ्या सरकारी धान्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. डाळ आणि तांदळाचा काळा बाजार होत असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा 300व्या जयंतीनिमित्ताने अहिल्यादेवींच्या जन्मगावी चौंडी इकडे विविध विकास कामं हाती घेण्यात आलेली आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 300 शाळांची दुरुस्ती, 300 लेडीज हॉस्टेलमध्ये कॅमेरे बसवणे, धरणांमधील गाळ काढणे, या जिल्ह्यातील सर्व बारवांचे सुशोभीकरण करणं, सर्व काम आता प्रशासनाकडून पूर्ण केलं जाणार आहे. सिल्लोडमधील विविध भागात रस्त्यांचं काम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतूक कोंडी होते, त्यामुळे काम पूर्ण करून रस्ता मोकळा करावा अशी मागणी नागरिक करतात. सिल्लोडचे तलाठी काशीनाथ ताठेंची तडकाफडक बदली करण्यात आली आहे. ताठेंच्या कार्यपद्धतीवरती अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. वारंवार तक्रारी येत असल्यामुळे अखेर त्यांची बदली करण्यात आली. जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर एसटी आगारातील बसेसची संख्या कमी झाल्याने विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होते. या प्रश्नाची गंभीर दखल घेत मुक्ताईनगर आगाराला 10 नव्या एसटी बसेस देण्यात आलेल्या असून आमदार चंद्रकांत पाटलांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. नागपुरातील खामला चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान 400 जणांची कत्तल करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीची स्वतःची जाहिरात कंपनी असून जाहिरातीच्या कामात झाडांचा अडथळा येऊ नये म्हणून त्याने झाडांची कत्तल केली आहे. अकोला जिल्ह्यातील हिंगणा रोडवरील शेत शिवारामध्ये शिकारीसाठी लावलेल्या सापळ्यामध्ये 2 वर्षांचा बिबट्या अडकल्याची घटना घडलेली आहे. यानंतर वन विभागाचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बिबट्याला रेस्क्यू करत पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडलाय. सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटतो, यावरती उपाय म्हणून ही उपाययोजना हाती घेण्यात आली. रायगड जिल्ह्यातील म्हासळा तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात 5 बेड असलेल्या डायलिसिस सेंटरचं मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. यावेळेला राज्यामध्ये 400हून जास्त डायलिसिस सेंटर उघडण्याचं सरकारचं लक्ष आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव बी वेणुगोपाल रेड्डी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. दरम्यान यावेळेला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे. जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत तयार केलेल्या जिल्हा आर्थिक समालोचन अहवाल पुस्तिकेचं सुद्धा त्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं आहे. कोरेगाव मतदारसंघातील गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या डिजिटल खोल्यांच्या कामाचं भूमिपूजन पार पडलेलं आहे. दरम्यान आमदार महेश शिंदेंच्या सूचनेनंतर विद्यार्थ्यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. शिंदेंच्या कृतीबाबत गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामसभेदरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप करत शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आलेली आहे. आरटीआय कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. प्रजासत्ताक दिनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळत आत्मदहन करणाऱ्या राजेंद्र साळुंखेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. या प्रकरणी वनपाल सागर पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोषींवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील चिखली इकडे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरती सागवान तस्करांनी दगडफेक केलेली आहे. यावेळेला पोलिसांनी नियंत्रित बळाचा वापर केलाय. कारवाईमध्ये पोलिसांनी 6 ट्रॅक्टर सागवान जप्त केलाय. भुसावळ नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 35 मध्ये पोषण आहारातील सोयाबीन वड्यांमध्ये मृत धनोर आढळल्यामुळे खळबळ माजलेली आहे. नगरसेवक महेंद्र ठाकूर यांनी हा प्रकार उघडकीस आणलेला आहे. या प्रकरणी पोषण आहार पुरवठा अधिकाऱ्यांसह नागरिकांच्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. भुसावळ शहरातील शनी मंदिर वॉर्ड परिसरामध्ये असलेल्या नाल्याच्या पुलाला मोठं भगदाड पडलेलं आहे, त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरच्या हुरड्याचा आस्वाद घेतलेला आहे. सिनाई कृषी पर्यटन केंद्राच्या वतीने नितीन गडकरींना सोलापुरी हुरडा तसंच शेंगा चटणी देण्यात आली होती. बीडमध्ये जीबीएसचा संशयित रुग्ण आढळलेला आहे. या रुग्णाला सर्व जीबीएसची लक्षणं आढळून आलेली आहेत. त्याच्यावरती उपचार सुरू असून तपासणी अहवालानंतरच गोष्टी स्पष्ट होणार आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलामार्फत सक्षम मोहिमेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या मोहिमेअंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील संवेदनशील भागातील युवकांना 45 दिवसांचा रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाणार आहे। लातूर जिल्ह्यातील क्रीडा संकुलाकडे हिरकणी हाट महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यावेळेला ग्रामीण भागातील पारंपरिक कलाकुसर खाद्यपदार्थ आणि वस्तूंचे 75 स्टॉल्स लावण्यात आलेले आहेत। याला लातूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। जुन्नर तालुक्यातील 12 शेतकऱ्यांच्या 20 एकर ऊसाच्या फडाला भीषण आग लागलेली आहे। विद्युत वाहक तारांच्या घर्षणामुळे आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे। यावेळेला विघ्नहर साखर कारखान्याकडून 1500 मजूर लावून जाळीमध्ये ऊसाची तात्काळ तोड सुरू करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये खुलेआम वाळूची वाहतूक सुरू आहे। वाहनावरील नंबर प्लेट खोडून बिनधास्तपणे वाळू वाहतूक सुरू आहे। या प्रकारांना ब्रेक लावण्याची मागणी करण्यात आली। वाशिमच्या रिसोड शहरासह ग्रामीण भागामध्ये चिमण्यांची संख्या ही अत्यल्प झाल्यामुळे किलबिलाट नव्हता, मात्र आता रिसोडमध्ये चिमण्यांसाठी हक्काचं घर मिळणार आहे। त्यामुळे आता चिमण्यांचा किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू येणार आहे। पुण्याच्या जातेगाव बुद्रुकमधील ऋषिकेश पवार या प्रगतशील शेतकऱ्याने 30 गुंठे शेतीतून तब्बल 125 क्विंटल बटाट्याचं विक्रमी उत्पादन मिळवलेलं आहे। शेतकऱ्याला 3 महिन्यांमध्ये 2 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन बेदाणा सौद्यांचा प्रारंभ झालेला आहे। मुहूर्ताच्या सौद्याच्या वेळेला तब्बल 30 टन बेदाण्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे। बेदाण्याला 225 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला आहे। जालन्यामध्ये पालकमंत्र्यांची बैठक सुरू असताना एका शेतकऱ्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। 2 वर्षांपासून त्याच्या शेतीचा प्रश्न निकाली निघत नसल्याने तो पालकमंत्र्यांना भेटायला आला होता। दरम्यान पोलिसांना भेटू न दिल्याने त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यांसाठीच्या किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली असून 7 कोटी शेतकऱ्यांना किसान कार्ड देण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना बँकेचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान धनधान्य योजना जाहीर करण्यात आलेली आहे। योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांवरती विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे। अर्थसंकल्पात कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचा प्लॅन जाहीर करण्यात आलेला आहे। कापूस उत्पादकाला उत्पादकता वाढवण्यावरती भर दिला जाणार असून कापूस उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी योजना आणली जाणार आहे। डाळींमध्ये आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी 6 वर्षांची योजना जाहीर करण्यात आली आहे। फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजनेची घोषणा करण्यात आलेली असून आत्मनिर्भरतेकडे कृषी क्षेत्र नेमण्याची पावलं उचलली जाणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे। देशात 3 नवीन युरिया प्लांट उभारण्यात येणार आहेत। युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी नवीन प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे। अर्थसंकल्पात निर्यात वाढवण्यावरती भर दिला जाणार आहे। ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी वाढवणार अशी घोषणा करण्यात आलेली आहे। जनभागीदारी योजनेतून ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवणार आहे। जलजीवन मिशन योजना 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली असून प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पोहोचवणार अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे। अर्थसंकल्पात मागास वर्गातल्या महिलांसाठी नव्या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे। 5 लाख महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे। सक्षम अंगणवाडी पोषण कार्यक्रमांतर्गत 8 कोटींपेक्षा अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार आहे। यासाठीचा खर्च वेळ येईल तसा वाढवला जाणार आहे। वैद्यकीय विभागाच्या 10,000 जागा वाढवल्या जाणार आहेत, तर जिल्हा रुग्णालयात कॅन्सरच्या रुग्णांसाठी केंद्र उभारण्यासाठी देखील अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झालेली आहे। या चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी 8 माओवाद्यांना कंठस्नान घातलंय। चकमकीच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा सुद्धा जप्त केला आहे। बुलढाण्याच्या शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये केस गळतीचे एकूण 30 रुग्ण असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। दरम्यान केस गळती झालेल्यांचं मनोबल वाढवण्यासाठी इथल्या गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःचं मुंडन केलं आहे। जळगावमध्ये जीबीएसचा रुग्ण आढळल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटलांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे। शासकीय रुग्णालयाला भेट देत त्यांनी रुग्णालयातील सुविधांची पाहणी केली। वारकरी संप्रदायात महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटलेले आहेत। गुन्हेगारांचं समर्थन करणं हे संत महात्म्यांना शोभत नाही, असं मत हभप भागचंद्र झांजे महाराज यांनी व्यक्त केलेलं आहे।
गणेश जयंतीनिमित्त पुण्याच्या दगडूशेठ गणपतीच्या चरणी 1 किलोचं कमळहार हे अर्पण करण्यात आलेलं आहे। या हारामध्ये 400हून अधिक उपरत्न असून या कमळहाराची किंमत 1,05,00,000 इतकी आहे। देहू रोड कंटोन्मेंटच्या आर्मी छावणीत माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने नायडू गणपती मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। मंदिरामध्ये रांगोळी काढत यंदाच्या बजेटचं स्वागत सुद्धा केलं आहे। माघी गणेशोत्सवानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भांडूपच्या शिव गणेश मित्र मंडळात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलंय। भांडूपमधील मनसैनिकांच्या वतीने राज ठाकरेंचं स्वागत केलंय। मंत्री आदिती तटकरे यांनी पाली बल्लाळेश्वर मंदिरात बाप्पाचं दर्शन घेतलंय। माघी गणेश जयंतीनिमित्ताने दर्शन घेत त्यांनी प्रार्थना केली आहे। गणेश जयंतीनिमित्त दौलतनगर मरळी इथल्या श्री गणेश मंदिरात शंभूराज देसाईंच्या हस्ते महापूजा करण्यात आलेली आहे। यावेळेला विधिवत पूजन करत त्यांनी बाप्पांचं दर्शन घेतलंय। ओझरमध्ये माघी गणेश जयंतीचा उत्साह बघायला मिळाला। मंदिर परिसरात फुलांची उधळण करत गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे। गणेश जयंतीनिमित्त अकोल्यात 3000 विद्यार्थ्यांनी एकत्र येत 1 लाख वेळा अथर्व शीर्षाचं पठण केलेलं आहे। श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर संस्थांमार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला आहे। पीएनजी ज्वेलर्सतर्फे दगडूशेठ गणपतीच्या चरणी 1 किलोचा कमळहार अर्पण करण्यात आलेला आहे। या हाराची किंमत 1,05,00,000 इतकी आहे। कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेल्या सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना असल्याचं सांगितलं जात आहे। गणेश जयंतीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर भाविकांनी गजबजलेलं आहे। मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली असून दगडूशेठ गणपतीला सोन्याचा अलंकार परिधान करण्यात आला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील श्री सिद्धिविनायक मंदिरासमोर माघी गणेशोत्सवानिमित्त खेडमधील रोटरी स्कूलच्या 100 विद्यार्थ्यांनी अथर्व शीर्षाचं पठण केलेलं आहे। यावेळेला अथर्व शीर्षाच्या पठणाने परिसर मंत्रमुग्ध झाला आहे। राज्यभरात गणेश जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या जळगावातील इच्छापूर्ती गणेश मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। यावेळेला बाप्पाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट सुद्धा केली आहे। अलिबागच्या कुलाबा किल्ल्यातील आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय। भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या असून मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्यात आली। रायगड जिल्ह्यातील पाली मंदिरात गणेश भक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे। मंदिर परिसरात संत्री आणि मोसंबी फळांची आकर्षक सजावट केली आहे। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मीटर रीडर संघटनेकडून बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे। स्मार्ट मीटरमुळे मीटर रीडर बेरोजगार होतील, त्यामुळे स्मार्ट मीटर योजना रद्द करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली। गावाला पाणी मिळत नसल्यामुळे गेवराई पारगा इथले सरपंच मंगेश साबळे हे थेट साडी नेसत जिल्हा परिषद कार्यालयामध्ये गेलेले आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून महिलांनी पाण्याची मागणी करून सुद्धा उपाययोजना न केल्याने सरपंचांनी अजब कारनामा केलाय। रायगडच्या पेणमधील आचार्य विनोबा भावे गागोदे गावातील नागरिकांनी शासनाच्या कंत्राटी कामगार कायद्याविरोधात उपोषण सुरू केलेलं आहे। शासनाने कंत्राटी कामगार कायदा रद्द करावा, रोजगार हमी कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत। सिल्लोडचे ग्रामीण पोलीस स्टेशन नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आलेलं आहे। सिल्लोडच्या डोंगरगाव फाटा परिसरात ग्रामीण पोलीस ठाण्याची सुसज्ज अशी इमारत उभारण्यात आली। चंद्रपुरात उमेदच्या वतीने जिल्हास्तरीय हिराई महोत्सव आणि सरस प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालकमंत्री अशोक उईके यांनी या प्रदर्शनाचं उद्घाटन केलंय। विविध कला वस्तू आणि कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। बुलढाण्यातील 9व्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने लिहिलेल्या पुस्तकाचा दिल्लीत होणाऱ्या जागतिक पुस्तक मेळाव्यामध्ये समावेश झालेला आहे। प्रज्वल पाटील असं विद्यार्थ्याचं नाव असून त्याच्या या व्हिक्टरीज हिडन डिफीट या पुस्तकाला हा मान मिळाला आहे। परभणीत हेल्मेट जनजागृतीसाठी महामार्ग पोलिसांनी पथनाट्य सादर केलं। यावेळेला रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। संभाजीनगरच्या हरसूल कारागृहाबाहेर हातगाडीवाला आणि 2 भावांमध्ये हाणामारी झालेली आहे। या दोन्ही भावांच्या आई वडिलांना मारहाण केल्याच्या कारणावरून ही हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे। कुर्ल्याच्या LBS रोडवरील 2 ते 3 दुकानांना भीषण आग लागलेली आहे। अग्निशामक दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
जळगावच्या भडगावमध्ये वाळूची अवैध वाहतूक करणारे 3 डंपर जप्त करण्यात आलेले आहेत. 40 गावच्या DYSP पथकाने ही कारवाई केली. अमरावतीत कुंभमेळ्याच्या नावावरती नागरिकांची फसवणूक करण्यात आलेली होती. दरम्यान आरोपीवरती कारवाई न केल्याने नागरिक आक्रमक झाले. सूरज मिश्रा या आरोपीवरती कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयासमोर नागरिकांनी ठिय्या दिलाय. बीडच्या पाटोदा शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. शहरातील ज्वेलर्स आणि मेडिकल दुकानं फोडून चोरट्यांनी गल्ल्यावरती डल्ला मारलेला आहे. चोरीची ही घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. रत्नागिरीच्या शिवखोल घाटीमध्ये एका जुन्या वडाच्या झाडाला अचानक आग लागलेली आहे. आगीमुळे नागरिकांसह वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यातील मुंडवा भागातील एका बारमध्ये 2 गटामध्ये तुफान राडा झालाय. दारूच्या बाटल्या एकमेकांच्या डोक्यावरती फोडण्यात आलेल्या आहेत. यानंतर या दोघांनीच आपापसात बोलून प्रकरण मिटवलंय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. अंबरनाथच्या जावसई भागातील एका हिंदी शाळेतील महिला आणि पुरुष शिक्षकांमध्ये हाणामारी झालेली आहे. शिक्षिकेकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपातून फ्री स्टाईल हाणामारी झालेली आहे. यामध्ये महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली. मावळमध्ये शाळकरी मुलांनी भर रस्त्यामध्ये राडा घातलेला आहे. किरकोळ कारणावरून रस्त्यातच मारामारी केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय. त्यामुळे पुन्हा एकदा शाळकरी मुलांमधील होणारे वाद चिंतेचा विषय बनले. वसईमध्ये चोरीच्या उद्देशानं आलेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसलेला आहे. दुकानाचं शटर तोडत आतमध्ये घुसताच आत झोपलेले कामगार पाहून चोरट्यांनी धूम ठोकलेली आहे. ही घटना CCTVत कैद झाली. परभणीच्या परळी नाका परिसरातील दुकानांचे पत्रे कापून चोरट्यांनी माल लंपास केलेला आहे. ही सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झालेला असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. बोरिवलीच्या गोराईमध्ये इमारत पाडत असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे इमारतीचा काही भाग शेजारच्या इमारतीच्या चौकीदाराच्या केबिनवरती पडलेला आहे. दरम्यान केबिनमध्ये कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. बीडच्या केस अंबाजोगाई रोडवरती 2 कारचा भीषण अपघात झालेला आहे. अपघातात 3 जण जागीच ठार झाले. 2 दिवसांपूर्वी कुडूस इथे टायर कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर कंपनीला लागलेल्या आगीत 2 चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अकोल्यामध्ये ATM मधून बॅटरी चोरणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या आरोपीकडून 24 बॅटरी जप्त केलेल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी 3 गुन्हा दाखल केला आहे. येवल्यातील अवैध धंद्यांविरोधात छगन भुजबळ आक्रमक झालेले आहेत. राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते इथे घडवायचं नाही. तालुक्यामध्ये शांतता राहिली पाहिजे असे खडे बोल भुजबळांनी अधिकाऱ्यांना सुनावले. मला महाराष्ट्राचं पालकत्व करायला आवडेल. नाशिकचं काय घेऊन बसलात अशी इच्छा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलेली आहे. तसंच भुजबळ आणि मी एकच आहोत. आमच्यामध्ये मतभेद नाहीत. कोणताही गट नाही अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली. मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नसून कोणावर सुद्धा अन्याय व्हायला नको असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे. हत्या प्रकरणाशी मुंडेंचा संबंध आढळल्यास मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करतील असंही त्या म्हणाल्या. महाराष्ट्राला संतांची शिकवण आहे. संत कधीही जातीत विभागले नाहीत. मात्र संतांची शिकवण विसरून समाज जातीमध्ये विभागण्याचं कारस्थान सुरू असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी बीडच्या घटनेवरून निशाणा साधलेला आहे. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये ते बोलत होते. संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव होणं धक्कादायक असल्याचं विधान राज ठाकरेंनी केलेलं होतं. दरम्यान यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी राज ठाकरेंवरती पलटवार केलाय. राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे मतदारांचा अपमान आहे अशी टीका विखेंनी केली. आणि सगळ्या वेगवान बातम्यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.